की कोणाचा दावा खरा आणि कोणाचा दावा खोटा. विलास. पण आणखीन एक मुद्दा त्यांनी गुवाहाटीचा सुद्धा उल्लेख केलेला होता. जर पक्ष तुमचा आहे, तुम्ही पक्षात आहात, सगळं तुमचं आहे, तर मग तुम्ही गुवाहाटीला का गेलात असं म्हणत त्यांनी एक प्रश्न उपस्थित केलेला होता. त्याबद्दल नेमकं काय आहे, काय घडलं होतं? जेव्हा जर बघितलं आपण तर हा सगळा कार्यकाळ जर बघितला आपण साधारणतः 2022 मधला साधारणतः 6 ते 7 महिन्यापूर्वीचा हा कार्यकाळ आहे. आणि ज्या पद्धतीनं अचानक 40 आमदार हे प्रथमतः सुरतला निघून गेले, सुरतवरून गुवाहाटीला गेले आणि गुवाहाटीनंतर साधारणतः हा एक महिन्याच्या कालावधीनंतर सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न झाला, सरकार स्थापन झाली. यामध्ये जर बघितलं तर तो प्रश्न उपस्थित केला जातोय, जर आपण शिवसेनेचे सदस्य होते, जर यामध्ये डिस्प्यूट होता, तुमचा या संपूर्ण प्रक्रियेला विरोध होता, तर तुम्ही हे मुद्दे मांडले का नाही असा प्रश्न उपस्थित केला जातो. लोकशाहीमध्ये डिस्प्यूट मांडण्याचा अधिकार आहे. त्यावरती त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की जर तुम्हाला मुंबईच्या शिवसेना पक्षप्रमुख याच्यावरती अडचण होती तर तुम्ही ठाण्याच्या याच्यात जाऊन मांडलं असतं आणि मांडताना स्पष्ट केलं असतं की आम्हाला या गोष्टींचा विरोध आहे. पण असं त्यांनी न करता ते पळून गेलेलं आहे असा दावा कपिल सिब्बल यांच्या वतीनं केला जात आहे. पळून जात आहे याचा अर्थ शिवसेनेशी ते बांधील नाही आहे हे निश्चित होत आहे. त्यामुळे ते दावा करू शकत नाही शिवसेनेची की ते आम्ही खरी शिवसेना आहे असा दावा करू शकत नाही. अशा प्रकारचा दावा कपिल सिब्बल यांनी केला आहे. या दावाला निश्चितपणे रिजॉन्डच्या माध्यमातून खोडून काढण्याचा प्रयत्न मजिस्ट्रेट करतील. पण या घडीला की हे शिवसैनिकच नाही आहे, ही खरी शिवसेना नाही आहे, हा तरी कुठला तरी एक वेगळा गट आहे ज्याला काही संबंध नाही आहे शिवसेनेचा, असं पटवून देण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल करत आहे. विलास. नक्कीच. आता कपिल सिब्बल यांनी हे वेगवेगळे मुद्दे उपस्थित केलेले आहेत. त्यांनी गुवाहाटीचा सुद्धा उल्लेख केलेला आहे आणि आयोगाच्या निर्देशानुसार सेनेची सगळी प्रक्रिया झालेली आहे, सर्व प्रक्रिया निर्देशानुसार झालेल्या आहेत असं सांगितलेलं आहे. पण एक मुद्दा आला जो सातत्यानं ठाकरे गटाकडून मांडला जात होता, तो म्हणजे प्रतिनिधी सभा आणि त्याचबरोबर राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक, जी की आता उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची सध्याची काही दिवसांनी इतकीच त्यांच्याकडे दिवस आहेत आणि त्यानंतर त्यांचा तो कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे एकतर निवडणूक घ्या किंवा त्याच्यामध्ये वाढ करा अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे. त्याच्याबद्दलचा निर्णय सुद्धा आज दिला जाऊ शकतो. नाही, महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं ॲडव्होकेट राज पाटील सांगत होते आपल्याला की जो मुद्दा ऑलरेडी पेंडिंग आहे, ज्या मुद्द्यावरती वाद आहे, तर त्यामुळे जोपर्यंत त्या मुद्द्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत कुठली नवीन परवानगी मिळेल की नाही याचा शाश्वत आहे. पण केंद्रीय निवडणूक आयोग आपल्या अधिकारात निर्णय घेऊ शकतात. तो निर्णय कसा घेऊ शकतात की पक्षप्रमुखासाठी त्यांना परवानगी मिळाली तर त्यांना खरी शिवसेनेची मान्यता मिळेल. त्यामुळे ते देतात की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. दुसरा, जर त्यांना कार्यकाळ वाढवण्याची परवानगी देण्यात आली तरी त्यांना मान्यता मिळेल. त्यामुळे अतिशय हा क्लिष्ट मुद्दा आहे. कायदेशीर तरतुदी ज्या असतील त्याच्या आधारावरती केंद्रीय निवडणूक आयोग परवानगी येईल, त्यांना परवानगी देईल. पण विलास, परवानगी जर मिळाली तर निश्चितपणे विजय हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा होईल असं मानलं जातं. विलास. पण आणखीन एक त्याच्यामध्ये आहे की ज्या प्रकारे प्रतिनिधी सभा त्याचं बहुमत जे पक्ष चालवते, म्हणजे पक्ष प्रतिनिधी सभा चालवते, पक्ष विधिमंडळातले सदस्य किंवा लोकसभेतले सदस्य चालवत नाहीत. त्यामुळे प्रतिनिधी सभा जी पक्ष चालवते ती आमच्या सोबत आहे. त्यामुळे पक्ष जो मूळ पक्ष आम्ही आहोत हा जो दावा केला जातोय, त्यामुळे प्रतिनिधी सभेमधलं बहुमत हे ठाकरे गटासाठी अतिशय महत्त्वाचं ठरू शकतं इथं. बरोबर आहे. प्रतिनिधी सभेचं जे बहुमत आहे 271 पैकी 170 सदस्य प्रतिनिधी सभेचे. मी येतो तुमच्याकडे. एक महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचली आहे. कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना एक गोष्ट सांगितलेली आहे आता निवडणूक आयोगाच्या समोर की शिंदे गटाच्या याचिकेमध्ये अनेक खोटी विधानं करण्यात आलेली आहेत. कागदपत्रांचा उल्लेख तर त्यांनी आधीच केलेला आहे. अनेक कागदपत्रांच्या मधली कमतरता तर आहे हे त्यांनी सांगितलंच होतं, पण त्याचबरोबर आता त्यांनी काही खोटी विधानं केल्याचा दावा सुद्धा करण्यात आलेला आहे. त्यामुळे शिंदे गटाचे विविध मुद्दे खोडून काढताना कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं आहे. आधी जिल्हाध्यक्षांचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. ज्यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पद नाही अशा लोकांना सुद्धा जिल्हाध्यक्ष पद म्हणून दाखवलं गेलं, ते जिल्हाध्यक्ष असल्याचं सांगितलं गेलं. दुसरं, कागदपत्रांची पूर्तता जवळपास 22 पेक्षा जास्त जिल्हाध्यक्षांचे प्रतिज्ञापत्रच नाही आहेत याच्यावर सुद्धा त्यांनी बोट ठेवलेलं होतं. आणि आता कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना सांगितलेलं आहे की शिंदे गटाकडून काही खोटी विधानं सुद्धा करण्यात आलेली आहेत. त्यामुळे ही कुठली खोटी विधानं आहेत त्याचा उलगडा होईल. पण प्रशांत, तुम्ही पूर्ण करा तुम्ही जे सांगत होता ते.
प्रशांत, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हा विलास बोला. हा, ज्या प्रकारे प्रतिनिधी सभेचं बहुमत आमच्याकडे आहे असं सांगितलेलं आहे आणि आहे ते किती महत्त्वाचं ठरू शकतं ठाकरे गटासाठी? कारण प्रतिनिधी सभा पक्ष चालवते हा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. बरोबर आहे. पक्ष सोडून गेलेले प्रतिनिधी सभेचा भाग होऊ शकत नाही. ठाकरे गटाचा आयोगासमोर सगळ्यात मोठा दावा आहे. प्रतिनिधी सभाच पक्ष चालवतो, पक्ष सोडून गेलेले प्रतिनिधी सभेचा भाग होऊ शकत नाही. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगापुढे हा सगळ्यात मोठा युक्तिवाद केला आहे. हा सगळ्यात मोठा युक्तिवाद, याचा अर्थ असा होतो की आमदार खासदार पक्ष चालवत नाही, पक्ष प्रतिनिधी सभा चालवतात आणि त्यामुळे आम्ही खरे पक्ष आहो असा दावा खास करून ठाकरे गटाच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी केला आहे. या दाव्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं म्हणजे त्यांनी हे सांगितलेलं आहे की आमच्याकडेही खासदार आहे, आमच्याकडे आमदार आहे, आमच्याकडे विधानसभा परिषदेचे 19 आमदार आहे, लोकसभेचे 8 आमदार आहे, 8 खासदार आहे आणि सोबतच जर बघितलं आम्ही तर राज्यसभेचे 100% खासदार आमच्या सोबत आहे. याचा अर्थ त्यांच्याकडे जर वैधानिक पक्ष असेल, संसदीय पक्ष असेल तर आमच्याकडे देखील संसदीय पक्ष आहे. त्यामुळे एकीकडे आमच्याकडे संसदीय पक्ष आहे, दुसरीकडे प्रतिनिधी सभेचे सर्वात जास्त सदस्य आमच्यासोबत आहे. याचा अर्थ असा होतो की आम्ही खरे पक्ष आहो असा दावा कपिल सिब्बल करत आहे. विलास, नक्कीच. एक त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे विधानसभेत बहुमत आहे तर आमच्याकडे विधान परिषदेत आहे, लोकसभेत आहे तर मग आमच्याकडे राज्यसभेत आहे. पण मुळात जेव्हा या सगळ्याचा फैसला होईल पक्षीय पातळीवर की पक्ष कुणाचा आणि चिन्ह कुणाचं, तेव्हा विधिमंडळातलं बहुमत महत्त्वाचं मानलं जाईल की पक्षातल्या प्रतिनिधी सभेचं बहुमत महत्त्वाचं मानलं जाईल? म्हणजे आतापर्यंतचे निकाल काय सांगतायत? इतिहासात नेमकं काय घडलेलं आहे? नाही, जर बघितलं आतापर्यंत ज्या पद्धतीने युक्तिवाद होतोय, आपला युक्तिवाद पाहिला तर त्यांनी जसं म्हटलं विधिमंडळाचे सदस्य आमची संख्या आहे अधिक. ठाकरे गटांचा दावा जो आहे आमदार खासदार मोजाचे असतील ते विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा असे मोजा, विधिमंडळ आणि संसदेत आमची संख्या अधिक आहे हा जो दावा ते करताय. तर ठाकरे गटाने म्हटलं की आमच्याकडे तेवढीच संख्या आहे, ते जर तुम्ही मोजत असाल तर मोजून दाखवा. बंडखोर आदेश काढूनही शिवसेनेच्या 2 बैठकीला ते उपस्थित राहिले नाही आहे. हे सगळे जे आमदार म्हणतात ज्यांच्या विरोधात अपात्रतेची सगळ्यात कारवाई सुरू आहे सुप्रीम कोर्टात, ते आमदार आमच्यासोबत उपस्थित राहिले. त्यांना 2दा आम्ही नोटीस दिलेली आहे. आम्ही सगळी लोकशाहीची प्रक्रिया पार पडलेली आहे असंही ते म्हणतात. आणि त्यांनी हे स्पष्ट केले आहे की 1 दिवस आधी प्रतिनिधी सभा घेतल्याचा त्यांनी आरोप केला आहे की म्हणजे निवडून येण्याच्या म्हणजे मुख्य नेता होण्याच्या पूर्वी 1 दिवशी पूर्वी प्रतिनिधी सभा घेतली जाते, अशी प्रक्रिया लोकशाहीत नसते असा दावा कपिल सिब्बल यांनी केला आहे. विलास, याचा अर्थ असा होतो की आतापर्यंत बेकायदेशीर बोगस असे दावे केले जात होते ते सगळे दावे निश्चितपणे या पुराव्यांच्या आधारावर खोडून काढण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल करत आहे. विलास, पण त्यांनी हे सुद्धा सांगितलं कागदपत्रांमधली पूर्तता पूर्ण झालेली नाहीये, अनेक त्याच्यातल्या त्रुटी आहेत कागदपत्रांच्या मधल्या सुद्धा. आणि त्याचबरोबर त्यांनी हे सुद्धा सांगितले की काही खोटी स्टेटमेंट सुद्धा करण्यात आलेली आहेत. नेमक्या कुठल्या मुद्द्यांकडे त्यांनी लक्ष वेधलं? कुठली अशी स्टेटमेंट्स आहेत त्याचा काही उलगडा होऊ शकलाय? नाही, ज्या पद्धतीने माहिती मिळते त्यांनी म्हटलंय की एका दिवसापूर्वी प्रतिनिधी सभा घेतली. हे कधीही कुठल्याही राज्य पक्षाच्या घटनेला असं होत नाही. प्रतिनिधी सभेसाठी पूर्वी नोटीस द्यावी लागतात आणि नोटीस घेऊन सभा घेतली जाते, तसं झालेलं नाही आहे. त्यांनी पहिला हा मुद्दा सांगितला आहे. घटना संदर्भात आम्हाला जे केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिली होती त्याच्या आधारे आम्ही आमची राज्यघटना त्यांची पक्षाची घटना स्थापन केली आहे. ती घटना यांनी कधी परवानगी घेतली का? मान्य नाही आहे. यावरती त्या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने कुठली परवानगी दिली का? नाही. हे अतिशय महत्त्वाचं आहे की शिंदे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने कुठली परवानगी दिली का? नाही. त्या तुलनेत यांच्याकडे आमच्याकडे परवानगी आहे असं मूळ शिवसेनेचा दावा आहे. म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दावा आहे की हे सगळ्या घडामोडी, या सगळ्या ज्या गोष्टी झालेल्या आहे हा अतिशय या एका प्रकारे फूट पाडण्याचा जो उल्लेख केला जातोय, फूट हे पाडल्या गेलेली आहे आणि या संदर्भात सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे फूट पाडल्यानंतर जर गट वेगळा होत असेल तर त्याला वेगळ्या एखाद्या पक्षात समावेश व्हावा लागते. हे समाविष्ट होऊन त्यांना वेगळी मान्यता दिला जात नाही असेही कायदा सांगतोय आणि त्या कायद्याचा उल्लेख कपिल सिब्बल करत आहेत. विलास, प्रशांत, जर असं आपण मानलं काही काळासाठी, समजा निकाल काय येईल आपल्याला माहित नाहीये, या बाजूनी किंवा त्या बाजूनी येऊ शकतो, आपण जर तर हायपोथेटिकल बोलतोय, जर समजा हा निकाल ठाकरे गटाच्या बाजूने गेला तर मग शिंदे गटाच्या समोर काय पर्याय राहू शकतात? मग त्यांना दुसऱ्या पक्षात जावं लागू शकतं की स्वतःचा एक वेगळा पक्ष त्यांना नव्यानं काढावा लागेल? काय पर्याय, काय तज्ञ काय सांगतायत? महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर आता दुसऱ्या पक्षात सामील होण्याकरता
संधी आता शिंदे गटाला नाही, कारण की त्यांनी जी मुदत असते सामील होण्याकरता जो कायदा सांगतो आपल्याला पक्षांतर कायदा, त्या कायद्यानुसार एक मुदत दिलेली असते, ती मुदत केव्हाची संपलेली आहे, त्यामुळे ती संधी त्यांच्याकडे नसेल. दुसरं, जर आज ते ठाकरे गट जिंकलं तर त्यांना वेगळा पक्ष म्हणून मान्यता द्यायची का? तसंही होऊ शकत नाही, कारण की पक्षांतर कायद्यामध्ये तसा नियम नाही आहे. त्यामुळे आता एक मोठी असं म्हणता येईल की अडचण, एक भयंकर अशा प्रकारची या कायद्यामध्ये स्पष्टता येण्याची गरज आहे. ती कायदा तो स्पष्टपणे केंद्रीय निवडणूक आयोग सांगू शकते की ज्या तरतुदी आहे पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट आणि पक्षांतर कायद्याअंतर्गत, ते कायदा काय सांगतो त्या कायद्याच्या तरतुदीनुसार जेव्हा केंद्रीय निवडणूक आयोगाचं लिगल पॅनल बसलेलं असेल ते निश्चितपणे सांगेल आपल्याला. विलास. नक्कीच प्रतिनिधी सभा आमच्या बाजूने असल्याचा दावा हा ठाकरे गटाकडून सातत्यानं केला जातोय. कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना जो युक्तिवाद आधी शिंदे गटाकडून करण्यात आलेला होता की विधानसभा आणि लोकसभेतल्या खासदारांची बहुमत हे आमच्या बाजूने आहे, त्यामुळे आम्ही खरे शिवसैनिक आणि आमची खरी शिवसेना हा दावा केला जात होता. पण त्यांच्या या दाव्याला खोडून काढण्यासाठी प्रतिनिधी सभेतलं बहुमत समोर करण्यात आलेलं आहे आणि प्रतिनिधी सभा ही पक्ष चालवते, एखाद्या विधिमंडळातले आमदार किंवा खासदार नाही. जे सोडून गेले ते प्रतिनिधी सभा चालवत नाहीत असं म्हणत त्यांनी एक प्रकारे हा त्यांचा जो बहुमताचा मुद्दा होता तो खोडून काढलेला आहे. पण त्याचबरोबर या संपूर्ण सुनावणीच्या दरम्यान आणखीन एक गोष्ट दिसली, ती म्हणजे कायदेशीर दृष्ट्या शिवसेना हा पक्ष आणि ज्या काही गोष्टी शिवसेनेनं केलेल्या होत्या, मूळ शिवसेनेनं ठाकरे गटानं ते पूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून केलेल्या आहेत असंही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि उलट पक्षी शिंदे गटानं जे प्रतिज्ञापत्र दिली त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत होती. काही त्यांनी स्टेटमेंट केली, ती स्टेटमेंट सुद्धा खोटी होती. आणि शिंदे गटानं ज्या प्रकारे जिल्हाध्यक्ष दाखवले गेलेले होते ते जिल्हाध्यक्ष सुद्धा त्यांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेले नाहीत. या सगळ्या मुद्द्यांवरती बोट ठेवत पक्षीय रचनेमध्ये सध्या शिंदे गटाच्या कडून जी कागदपत्र सादर केली त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलेलं आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग या सगळ्या मुद्द्यांना गृहीत धरतं का हे बघावं लागेल. प्रशांत यांच्याकडे पुन्हा एकदा जातोय. प्रशांत, अपडेट. एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. अजूनही सुनावणी सुरू आहे आणि होऊ शकतं 26 तारखेनंतर पुन्हा तारीख मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता सूत्रांची माहिती आहे की 26 तारखेनंतर पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोग तारीख देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुनावणी अजून सुरू आहे, पण जोपर्यंत सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत या स्पष्टपणे सांगता येणार नाही. पण जे सूत्रांची माहिती आहे की अजूनही सुनावणी सुरू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आगामी 26 तारखेनंतर पुन्हा एकदा तारीख या प्रकरणी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अशी सूत्रांची माहिती आहे. सुनावणी सुरू आहे. स्टुडिओ. विलास. पण मुद्दा पुन्हा तोच उपस्थित होतो, जर समजा ही तारीख 26च्या पुढे गेली तर मग आता शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणं त्याला मुदतवाढ द्यात असं ते सांगतायत. कारण आता मुदत संपणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख पद जे सध्या उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे त्याचा नेमका फैसला कसा करणार मग? नाही, महत्त्वाचं म्हणजे खास करून जर बघितलं उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुखपदासंदर्भात त्या संदर्भात काय निर्णय येतो हे जेव्हा सुनावणी पूर्ण होईल, जेव्हा इथले वकील बाहेर पडतील ते निश्चितपणे सांगेल. पण या घडीला हे महत्त्वाचं आहे की त्या संदर्भात त्यांनी मागणी केलेली आहे, 2 पत्र दिलेले आहे आणि पत्र दिल्यानंतर त्यावरती निर्णय होईल. पण तो निर्णय काय होतो हे या संदर्भात अजूनही केंद्रीय निवडणूक आयोगाने आपले पत्ते उघडले नाही आहे. ते निश्चितपणे काय सांगतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरतंय. पण या घडीला हे महत्त्वाचं आहे की 26 तारखेनंतर पुन्हा एकदा सुनावणी होण्याची शक्यता आहे. अजून कुठलेही कन्फर्मेशन नाही, सूत्रांची माहिती आहे, शक्यता आहे. त्यामुळे अजूनही सुनावणी सुरू आहे. या संदर्भात मूळ काय सांगतोय केंद्रीय निवडणूक आयोगाचा, केंद्रीय निवडणूक आयोग काय संदर्भात स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतोय. सुनावणी अजूनही सुरू आहे. रिजॉइंडरला परवानगी मिळाली का हे देखील पाहावं लागेल. अजूनही कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू असल्याची माहिती आहे. याचा अर्थ जर समजा तारीख पडली, पुढची तारीख पे तारीख हे सगळं सुरूच आहे, पण कदाचित मग पुढच्या तारखेमध्ये याचा अंतिम निर्णय येऊ शकतो. बरोबर आहे विलास, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा. पुढच्या तारखेला निश्चितपणे या प्रकरणाचा निर्णय येईल, कारण की तोपर्यंत सर्वच युक्तिवाद पूर्ण झालेले असेल आणि त्यातून निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्यावर जे संकट निर्माण झालं आहे ते संकट निश्चितपणे दूर होईल अशी शक्यता आहे. त्यामुळे शेवटची सुनावणी होते केव्हा होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. आज काय होतं, आज साधारणतः केंद्रीय निवडणूक आयोग सुनावणी पूर्ण करतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण अजूनही
हे स्पष्ट नाही आहे की सुनावणी अजूनही सुरू आहे. निर्णय काय होईल यावेळेला सांगणं कठीण आहे. विलास, पण निवडणूक आयोगामध्ये सुरू असलेली ही सुनावणी आणि सुप्रीम कोर्टात सुरू असलेली सुनावणी याचा एकमेकांशी नेमका काय संबंध आहे किंवा त्याचा काय परिणाम होतो हे बघणं महत्त्वाचं आहे. आपण जाऊया त्यांच्याकडे, पण आतापर्यंत जे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित झालेले आहेत त्याच्यावर पुन्हा एक नजर टाकूया. प्रशांत, मी तुम्हाला विचारलं होतं की नेमकी आत्ता निवडणूक आयोगामध्ये सुरू असलेली सुनावणी याचा अंतिम फैसला येणं बाकी आहे आणि दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टात सुद्धा सुनावणी बाकी आहे. या दोघांचा एकमेकांवर काय परिणाम होऊ शकतो? महत्वाचं म्हणजे सोबतच अजून एक अपडेट येत आहे की आज निर्णय येणार नाही. आपण जे सर्वात प्रथम सांगितलं होतं, न्यूज 18 लोकमतने स्पष्ट केलं होतं की आज निर्णय येणार नाही. हेही अजून सूत्रांनी स्पष्ट केलं आहे की आज कुठलाही निर्णय येणार नाही आणि याचा काय परिणाम होईल हे 14 फरवरीला ठरेल. कारण की त्याच्या पूर्वी या संदर्भात निर्णय देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केव्हा सुप्रीम कोर्टामध्ये काय होतं 14 फरवरीनंतर ते पाहावं लागेल. पण याकडे हे महत्त्वाचं आहे की थोड्याच वेळात राहुल शेवाळे देखील या संपूर्ण सुनावणीमध्ये येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण की चर्चा अशी होती की राहुल शेवाळे पोहोचतील, पण राहुल शेवाळे अजूनही पोहोचलेले नाही आहे. थोड्याच वेळात ते पोहोचतील. आणि महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात अजूनही महत्त्वाचं आहे की सुनावणी अजूनही सुरूच आहे. लवकरच या संदर्भातली अपडेट पुढे येतील. पण सूत्रांची माहिती आहे की 26 तारखेनंतर पुन्हा एकदा सुनावणी होण्याची शक्यता आहे. विलास, आता याच्यामध्ये कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद अजून सुद्धा सुरू आहे. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद झाल्यानंतर शिंदे गटाकडून सुद्धा आज युक्तिवाद पूर्ण होऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर युक्तिवाद सुरू आहे. त्यानंतर रिजॉइंडरला काही कालावधीचा वेळ मिळेल. मी मगाशी जसं रिजॉइंडर सांगितलं, तुम्ही जे बाजू मांडता त्याचे काही मुद्दे खोडून जर काढायचे असेल तर पुन्हा त्यांच्या वकिलाला एक संधी मिळते. ती संधीला अर्थ, त्या संधीचा अर्थ असा तो रिजॉइंडर. जशी यांना 15 मिनिटं रिजॉइंडर मिळेल तसेच 15 मिनिटं रिजॉइंडर मिळेल कपिल सिब्बल यांना मिळेल. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद जोपर्यंत पूर्ण होत नाही त्यानंतर साधारणतः त्यांनी 2 तासाचा कालावधी मागितलेला आहे. आतापर्यंत 1-1.25 तास झालेला आहे. अजूनही कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू असल्याची माहिती आहे. जेव्हा त्यांचा युक्तिवाद पूर्ण होईल तेव्हा रिजॉइंडर मिळेल. तो रिजॉइंडर साधारणतः 15 ते 20 मिनिटाचा असण्याची शक्यता आहे. नक्कीच. ज्या प्रकारे आता एक मागणी अशी सुद्धा करण्यात आली प्रशांत, की जी कागदपत्र सादर केली त्या कागदपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्रुटी आहेत आणि विसंगती सुद्धा आहे असं सांगण्यात आलं. एक अपडेट येते 26 जानेवारी नंतर निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जाते. आजची सुनावणी पुढे जाण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला ही माहिती मिळाली आहे आणि या माहितीनुसार आज कुठलाही निर्णय येणार नाही. सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला या संदर्भातली माहिती दिली आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा तारीख पडू शकते पुढची आणि 26 जानेवारीच्या नंतर या संदर्भातला अंतिम निर्णय येऊ शकतो अशी माहिती सूत्रांकडून आपल्याला मिळते. पण आज कदाचित दोन्ही बाजूंचे युक्तिवाद हे पूर्ण केले जाऊ शकतात असंही कळतंय. कपिल सिब्बल यांनी 2 ते 2.5 तास आम्हाला युक्तिवाद करण्याची संधी मिळावी अशी विनंती गेल्या सुनावणीच्या वेळी निवडणूक आयोगाकडे केलेली होती. तो युक्तिवाद आज पूर्ण होतोय आणि त्यानंतर रिजॉइंडेड सुद्धा मिळू शकतो. अजून किती वेळ युक्तिवाद केला जाईल हा सवाल आयोगानं सिब्बल यांना विचारलेला आहे. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद गेल्या 1.25 तासापासून चाललेला आहे. अजून किती वेळ हा युक्तिवाद चालणार असा सवाल आयोगानं कपिल सिब्बल यांना विचारलेला आहे. त्यामुळे आता कपिल सिब्बल नेमकं काय सांगतात हे पाहावं लागेल. कारण निवडणूक आयोगाला हे सुचवायचं आहे की तुम्हाला बराच वेळ युक्तिवादासाठी दिलेला आहे आणि अजून तुम्हाला किती वेळ लागणार आहे. कदाचित निवडणूक आयोगाच्या मनात असं असू शकतं की तुमचा जर युक्तिवाद संपला तर आम्ही निर्णयापर्यंत पोहोचतोय वगैरे. प्रशांत, निवडणूक आयोगानं कपिल सिब्बल यांना विचारलंय की तुम्हाला अजून किती वेळ लागू शकतो, याचा अर्थ काय? नाही विलास, साधारणतः 2 ते 2.25 तासाचा कालावधी गेल्या वेळीच कपिल सिब्बल यांनी मागितला होता की आम्हाला आमचा युक्तिवाद करण्याकरता 2 ते 2.25 तासाचा कालावधी द्यावा. पण 1.5 तास झालेला आहे. 1.5 तासानंतर त्यांना प्रश्न विचारण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटलं आहे की आपल्याला अजून किती वेळ युक्तिवाद करायचा आहे, त्याच्या आधारावर आम्ही रिजॉइंडरला किती वेळ द्यायचा हे निश्चित करू, अशा प्रकारची प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेनंतरच हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कपिल सिब्बल असं म्हणाले की अजून काही मुद्दे मांडायचे. कपिल सिब्बल असं म्हणतात की अजून काही मुद्दे मांडायचे, त्यामुळे पुढचे आणखी काही मिनिटं, कदाचित अर्धा तास सुद्धा लागू शकतो आणि कपिल सिब्बल तितका वेळ घेऊ शकतात. याचा अर्थ
निवडणूक आयोगाला युक्तिवादाची सगळी प्रक्रिया आज पूर्ण करायची असं मानायचं? केंद्रीय निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करायची. त्यासाठीच केंद्रीय निवडणूक आयोग विचारत आहे की अजून तुम्हाला किती कालावधीचा वेळ आहे. त्याच्या आधारावरती त्यांना सांगितलं की आम्हाला साधारणतः 30 ते 35 मिनिटं अजून युक्तिवाद करण्यासाठी द्यावा असं कपिल सिब्बलने उत्तर दिलेलं आहे. आणि त्यानंतर होऊ शकतं की रिजॉइंडरला याला रिजॉइंडर करण्याची परवानगी मिळेल आणि रिजॉइंडरच्या माध्यमातून कुठेतरी निर्णय होण्याची शक्यता आहे. निर्णय हा राखून ठेवला जातो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण 26 तारखेनंतर पुन्हा एकदा सुनावणी होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. नक्कीच. पण एक प्रश्न असा सुद्धा आहे की सातत्यानं ठाकरे गटाकडून हा मुद्दा उपस्थित केला गेला कपिल सिब्बल यांनी, की ज्या प्रकारची कागदपत्र आतापर्यंत सादर केले गेले आहेत त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विसंगती आहे, अनेक त्रुटी आहेत त्याच्यामध्ये. ही कागदपत्र तपासली जाऊ शकतात? इतकी लाखोंच्या संख्येनं जी कागदपत्र दिलेली आहेत त्याची पडताळणी होऊ शकते? प्रशांत, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? ठीक आहे. त्या तांत्रिक कारणामुळे माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. पण निवडणूक आयोगानं आता सव्वा तास झाला युक्तिवादाला कपिल सिब्बल यांच्या. त्यानंतर त्यांना प्रश्न विचारला की अजून तुम्हाला किती वेळ हवाय. त्यावर कपिल सिब्बल यांनी सांगितलंय की आणखी काही वेळ मला लागेल, काही मुद्दे मांडायचे राहिलेले आहेत आणि त्यामुळे पुढचे काही मिनिटं तरी कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू राहील. त्यानंतर रिजॉइंडरसाठी शिंदे गटाला सुद्धा, त्यांच्या वकिलांना सुद्धा मुद्दे मांडायची आणि मुद्दे खोडून काढायची संधी मिळणार आहे. त्यामुळे आजच्या दिवसामध्ये निवडणूक आयोगाचा प्रयत्न असेल की संपूर्ण युक्तिवाद दोन्ही बाजूंचा संपवायचा आणि कदाचित पुढची जी तारीख असेल ती फैसल्याची असेल. आज कुठलाही निर्णय येणार नाही ही बाब सुद्धा सूत्रांकडून आपल्याला सांगितली जाते. 26 जानेवारी नंतरच निर्णय येणार असल्याचं सुद्धा आपल्याला सूत्रांकडून कळतंय. आजची सुनावणी पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जाते. न्यूज 18 लोकमत सातत्यानं सुरुवातीपासून हे सगळं सांगतंय. प्रशांत आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत, आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊया. प्रशांत, शिंदे गटाकडून ज्या प्रकारची सगळी कागदपत्र सादर केली गेली, जिल्हाध्यक्षांच्या बद्दलच्या असतील किंवा इतर कागदपत्र असतील, त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं, त्याची चौकशी करा असं सांगितलं गेलं. या सगळ्या लाखो कागदपत्रांची तपासणी होऊ शकते का? विलास, या संदर्भात मी उत्तर देतोच, पण निश्चितपणे एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे. होऊ शकतं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे दोन सिम्बॉल, एकीकडे मशाल आणि दुसरीकडे ढाल आणि तलवार, हे जे दोन सिम्बॉल देण्यात आले आहे, या दोन सिम्बॉलांच्या आधारावरती निवडणूक लढल्या जाऊ शकते अशी अपडेट आहे. एक माहिती पुढे आलेली आहे, त्या संदर्भात हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि जर बघितलं तर सुनावणी संपलेली आहे याकडची, आणि याकडची महत्त्वाचं म्हणजे सुनावणी संपलेली आहे. जर बघितलं आपण, कपिल सिब्बल बाहेर आलेले आहे, सुनावणी संपलेली आहे. आणि त्यामध्ये जर बघितलं आपण तर लिगली जर बघितलं आपण टाइम बॉन्ड याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे टाइम बॉन्ड प्रक्रियेमध्ये निर्णय देण्यासंदर्भात निर्णय द्यावा असं कुठलंही केंद्रीय निवडणूक आयोग सांगू शकत नाही. 2021 मध्ये जेव्हा लोक जनशक्ती हा जो पक्ष होता त्यांनी स्पष्ट केलं होतं की त्यांना निवडणूक चिन्ह हवं, पण त्यांना निवडणूक चिन्ह देण्यात आलं नव्हतं. लोक जनशक्ती पार्टीच्या संदर्भातला हा अनुभव आहे 2021 मधला. आणि जर आता बघितलं आपण तर कपिल सिब्बल जे आहेत ते कपिल सिब्बल आपल्याला जाताना आपल्या बाहेर पडताना दिसत आहे. त्याचे सर्व वकील आणि सगळे लोक आहेत तिथे जाताना बघताय. आणि या सगळ्या घडामोडीला अत्यंत महत्त्वाचं आहे की आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होऊ शकतं मशाल आणि सोबतच जर बघितलं ढाल आणि तलवार हे चिन्ह देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घडीला जर बघितलं आपण तर निवडणूक आयोगाच्या मागच्या दारातून होऊ शकतं कपिल सिब्बल बाहेर पडतील. या पद्धतीनं जर बघितलं आपण तर या घडीला हे महत्त्वाचं आहे. आणि या घडीला याच्यात जर बघितलं आपण मागच्या दारावर जाण्याचा प्रयत्न करूया. मागच्या दारावर जाऊन आपण पुन्हा एकदा त्यांना प्रश्न करू कपिल सिब्बल यांना की काय झालेलं आहे. कारण की ज्या पद्धतीनं लोक जनशक्ती पक्षाच्या संदर्भात जे मुद्दे आहेत ते मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहे. आणि ते जर बघितलं मुद्दे त्या मुद्द्यांच्या माध्यमातून जो युक्तिवाद करण्यात आलेला आहे विलास, तो युक्तिवाद आपल्याला कशा पद्धतीने आज जर बघितलं आपण तर या मागच्या बाजूला खास करून जो मागचा दरवाजा आहे तिथे त्या दिशेने कपिल सिब्बल आपल्याला जाताना पाहायला मिळाले आहे. त्यामुळे तिथे ते काय बोलतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण की सुनावणी संपलेली आहे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. होऊ शकतं पुढच्या वेळेला निश्चितपणे कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तिवाद सांगितलं जाईल. पण या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की कपिल सिब्बल सुनावणीतून बाहेर पडलेले आहे. दुसऱ्या माळ्यावरती सुनावणी सुरू होती. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की बीएमसीच्या निवडणुकीमध्ये साधारणतः जर बघितलं आपण बीएमसीच्या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षाला
दोन्ही पक्षाला खास करून जर बघितलं तर निवडणुकीचं चिन्ह देण्याची शक्यता आहे. विलास, म्हणजे आता या निवडणुकीच्या दरम्यानपर्यंत याबद्दलचा अंतिम फैसला येण्याची शक्यता कमी असं मानायला हवं. कपिल सिब्बल जात आहेत, सुनावणी पूर्ण झालेली आहे आणि कपिल सिब्बल जात आहेत. ते त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलणं टाळलेलं आहे असं दिसतंय. कपिल सिब्बल यांनी त्यांनी कुठली प्रतिक्रिया दिलेली नाहीये. गाडीतून बसून जाताना कपिल सिब्बल दिसले, पण शिवसेनेचे, ठाकरे गटाचे आणि शिंदे गटाचे नेते कदाचित माध्यमांशी संवाद साधू शकतात. निवडणूक आयोगानं सुनावणी ही पुढे ढकललेली आहे. शिवसेना नेमकी कुणाची, धनुष्यबाण नेमका कुणाचा, याचा फैसला आज होऊ शकलेला नाहीये. त्यामुळे अजून किती वेळ युक्तिवाद चालणार असं विचारलेलं होतं कोर्टानं आणि त्यानंतर त्यांचा युक्तिवाद पूर्ण झाला. कपिल सिब्बल यांनी त्यांचा युक्तिवाद पूर्ण केल्यानंतर ही सगळी सुनावणी आता पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि आता निवडणूक आयोगामध्ये नेमका काय निर्णय होतो याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे. कदाचित पुढच्या सुनावणीच्या वेळेस अंतिम निर्णय येऊ शकतो. प्रशांत, सुनावणी किती दिवस पुढे ढकलली, काय कळू शकलं का? विलास, अत्यंत महत्वाचं सुनावणी अजूनही सुरू आहे. आता देवदत्त कामत जे ठाकरे गटाचे वकील आहे ते युक्तिवाद करत असल्याची माहिती पुढे आली आहे. कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद पूर्ण केलेला आहे आणि समोर जर बघितलं, समोरच्या माळ्यामध्ये तिथे युक्तिवाद सुरू आहे आणि देवदत्त कामत जे आहेत ते युक्तिवाद करत असल्याची माहिती आहे. आणि यातून कुठेतरी आता हा युक्तिवाद नंतर पुन्हा एकदा रिजॉइंडर करण्याची परवानगी मिळेल. खास करून महेश जेठमलानी यांना. समोर जे दुसरा माळा दिसतो, महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद सुरू झालाय. प्रशांत, आता जी अपडेट आपल्यापर्यंत आली आहे त्यानुसार कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद संपवला आणि ते तिथून निघून गेलेले आहेत. पण आता जे कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातून समोर आलं त्याला महेश जेठमलानी जे शिंदे गटाचे वकील आहेत त्यांच्याकडून उत्तर दिलं जाऊ शकतं. त्यांच्या युक्तिवादाला सुरुवात झाली आहे. महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद अजूनही विलास काही क्षणासाठी रिजॉइंडरची मागणी केली होती. त्यावर त्यांनी म्हटलं की देवदत्त कामत यांनी स्पष्ट केलं की मला काही अजून मुद्दे मांडायचे आहे. त्यानंतर देवदत्त कामत यांना परवानगी मिळाली आहे मुद्दे मांडण्याची. होऊ शकतं यानंतर महेश जेठमलानी निश्चितपणे उत्तर देतील. या घडीला जर बघितलं आपण तर देवदत्त कामत जे आहे ते निश्चितपणे मुद्दे मांडत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचे मुद्दे जे असणार आहे, जे खास करून एक प्रकारे ज्या पद्धतीनं दिशानिर्देश देण्यात आले होते त्याच्या आधारावरती हे सगळे जे निर्णय आहेत ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न होऊ शकतं. पण प्रशांत, एक गोष्ट आपल्याला जाणवली या सगळ्यामध्ये, अगदी शेवटच्या क्षणी कपिल सिब्बल आले. जेव्हा वेळ दिलेली होती त्याच्यानंतर सगळे वाट बघत होते तेव्हा ते आले आणि सुनावणी पूर्ण होण्याच्या आधीच कपिल सिब्बल निघून गेले. हे नॉर्मल वाटतंय? हे अजूनही सुनावणी सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचं म्हणजे देवदत्त कामत यांच्या संदर्भात देवदत्त कामत युक्तिवाद करत असल्याची माहिती पुढे आली आहे आणि या संदर्भात लवकरच इतर जेव्हा वकील बाहेर पडतील आणि आम्हाला जे सूत्रांकडून माहिती मिळते त्याप्रमाणे निश्चितपणे आपल्याला करावं लागेल. पण या घडीला हे महत्त्वाचं आहे की कुठेतरी अजूनही युक्तिवाद सुरू आहे आणि युक्तिवाद सुरू असताना त्यांचे जे वेगवेगळे मुद्दे आहेत ते मांडले जात आहे. कपिल सिब्बल बाहेर पडलेले आहे पण देवदत्त कामत इतर मुद्दे मांडून त्यानंतर महेश जेठमलानी हे रिजॉइंडर देतील आणि रिजॉइंडर दिल्यानंतर कुठेतरी निर्णय देतील. शक्यता व्यक्त केली जाते. केंद्रीय निवडणूक आयोग या निमित्ताने निर्णय देतं की निर्णय राखून ठेवलं जातं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विलास, नक्कीच आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. पण आपल्याला सूत्रांकडून जी माहिती मिळाली आहे त्यानुसार कदाचित ही सगळी प्रक्रिया पुढे ढकलली जाऊ शकते. पुढचा एक दिवस दिला जाऊ शकतो. पुढची एक सुनावणी होऊ शकते किंवा अंतिम निर्णय तेव्हा सुनावला जाऊ शकतो. पण आता ज्यांनी टीव्ही लावलेला आहे त्या सगळ्या प्रेक्षकांसाठी आता या क्षणाची अपडेट ही म्हणजे देवदत्त कामत हे आता ठाकरे गटाकडून आपली बाजू मांडतायत. कपिल सिब्बल यांनी जवळपास 1-1.25 तासापेक्षा जास्त काळ युक्तिवाद केला. त्या युक्तिवादात त्यांनी संपूर्णपणे ही शिवसेना कशी मूळ ठाकरेंचीच आहे हे ठसवण्याचा प्रयत्न केला. संख्याबळाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर जी घटना आहे शिवसेनेची ती घटनात्मक कशी बाबी घडलेल्या आहेत किंवा सगळं कायद्यानुसार ठाकरे गटानं कसं केलेलं आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं आणि बेकायदेशीरपणे बाकी सगळ्या गोष्टी या शिंदे गटाकडून झाल्याचा त्यांनी दावा आज युक्तिवाद करताना केलेला आहे.
आता धनुष्यबाणावरची ही सुनावणी सुरूच आहे, कारण देवदत्त कामत हे आता युक्तिवाद करतात आणि त्यांच्यानंतर कदाचित रिजॉइंडरसाठी शिंदे गटाच्या वकिलांना बोलवलं जाऊ शकतं आणि त्यांना युक्तिवादाची संधी दिली जाऊ शकते. महेश जेठमलानी हे शिंदे गटाचे वकील आहेत, आपल्याला कल्पना आहे. आणि आता देवदत्त कामत यांनी अगदी सुप्रीम कोर्टात सुद्धा ही बाजू मांडलेली होती ठाकरे गटाची, आणि कपिल सिब्बल यांनी आज आपला संपूर्ण युक्तिवाद संपून पूर्ण सुनावणी पूर्ण होण्याच्या आधीच ते इथून निघून गेलेले आहेत. ते आपल्याला जाताना सुद्धा दिसले. माध्यमांशी बोलणं मात्र त्यांनी टाळलेलं आहे. कुठलीही प्रतिक्रिया त्यांनी दिलेली नाहीये. प्रशांत कडे पुन्हा एकदा जाऊया. प्रशांत, कपिल सिब्बल यांचं माध्यमांशी न बोलणं, सुनावणी पूर्ण होण्याच्या आधीच निघून जाणं, यात काही वेगळं दिसतंय? विलास, जर बघितलं आपण तर गेल्या वेळी ज्या पद्धतीने महेश जेठमलानी यांच्या प्रश्नावरती कपिल सिब्बल यांनी ज्या पद्धतीनं व्यंगात्मक उत्तर दिलं होतं, त्यानंतर आज ते निश्चितपणे बोलतील अशी शक्यता दिली जात होती, पण त्यांनी आपलं युक्तिवाद संपवला आणि ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत न बोलता निघून गेलेले आहे. त्यामुळे आता ज्या पद्धतीने युक्तिवाद सुरू आहे, युक्तिवादानंतर निश्चितपणे कळेल की काय होऊ शकतं. महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर साधारणतः यामध्ये ज्या पद्धतीनं माहिती मिळते की यापूर्वीच्या जर सुनावणी बघितल्या आपण तर खास करून LJPची, ज्याला लोक जनशक्ती पक्ष संबोधला जातो, जो चिराग पासवान यांनी प्रथमतः पत्र लिहिलं होतं, त्याला विरोध केला होता पुष्पवती कुमार पारस, जे रामविलास पासवान यांचे बंधू होते. या दोघांच्या वादामध्ये पुष्पवती कुमार पारस यांना लोक जनशक्तीचा पूर्ण अधिकार देण्यात आला होता. त्यावेळेस इतिहास असा होता की पुष्पवती पारस यांच्याकडे सगळे खासदार होते आणि त्यांच्याकडे सगळे पक्षाचे महत्त्वाचे नेते सुद्धा त्यांच्यासोबत होते. म्हणजे 80% जास्त जे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य होते ते पुष्पवती पारस यांच्यासोबत होते. आणि त्यामुळे लोक जनशक्ती पक्षाच्या आधारावरती तो निर्णय घेण्यात आला होता आणि त्यांना संपूर्ण मध्ये देण्यात आला. पण यावेळेस जर बघितलं तर स्थिती फार बिकट आहे. अतिशय म्हणजे क्लिष्ट परिस्थिती आहे, कारण की यांच्याकडे खासदार आहे, यांच्याकडे खासदार आहे, यांच्याकडे आमदार आहे, यांच्याकडे आमदार आहे, यांच्याकडे विधान परिषद सदस्य आहे, यांच्याकडे विधान परिषद सदस्य नाही आहेत, यांच्याकडे राज्यसभा सदस्य आहे, यांच्याकडे राज्यसभा सदस्य नाही आहे. त्यामुळे अजूनही राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यामध्ये कोण आहे हे पाहावं लागेल. पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं अजूनही युक्तिवाद सुरू आहे. युक्तिवादामधून नंतर महेश जेठमलानी निश्चितपणे रिजॉइंडर देतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. विलास, नक्कीच. पण तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला प्रशांत, की मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान हे दोन्ही पक्ष त्यांना आता मिळालेली नावं आणि चिन्हांच्या वरच ही निवडणूक लढवले जाऊ शकतात किंवा तशी परिस्थिती राहू शकते. याचा अर्थ निवडणूक आता मुंबई महानगरपालिकेची तरी इतक्यात होईल असं दिसत नाहीये, कारण सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्याबद्दलचा सगळं आहे, मुंबई हायकोर्टामध्ये त्याची सुनावणी सुरू आहे. म्हणजे पक्ष कुणाचा आणि चिन्ह कुणाचा याचा फैसला पुढचे काही महिने सुद्धा पुढे जाऊ शकतो. न्यूज 18 लोकमतनी सांगितलं होतं की कामत म्हणजे देवदत्त कामत युक्तिवाद करताय, देवदत्त कामत युक्तिवाद करताय, महेश जेठमलानी रिजॉइंडर देत नाही आहे. त्यांनी स्पष्ट केलंय की राजकीय पक्षामध्ये बहुमत हे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आधारावरती असतं, जे आपण स्पष्ट केलं होतं तेच आहे. त्यानंतर दुसरा एक आहे प्रतिनिधी सभा, हे शिवसेनेची म्हणजे मूळ शिवसेनेची सर्वोच्च धोरणात्मक निर्णय घेणारी समिती आहे. आपण ज्या पद्धतीने सांगितलं त्याच पद्धतीने दिशा होत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे कामत हे अजूनही युक्तिवाद करत आहे. कुठेही महेश जेठमलानी यांना अजूनही रिजॉइंडरची संधी देण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे ज्या गोष्टी घडतात, एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा जर बघितला आपण, ज्या पद्धतीने पाहायला मिळते, आपण या घडीला जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीने आपल्या सूत्रांची माहिती आहे, एक तर BMCच्या इलेक्शन संदर्भात ज्या पद्धतीने बघितलं आपण तर त्यामध्ये एक आपल्या जे केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये जे सूत्र आहे ते सांगताय आपल्याला की होऊ शकतं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे ढाल आणि तलवार हे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला मिळेल. सोबतच जर बघितलं आपण तर मशाल हे जे चिन्ह आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर जर बघितलं आपण सोबतच तर केंद्रीय निवडणूक आयोगाला सोबतच जर बघितलं, केंद्रीय निवडणूक आयोगाला कुठल्याही प्रकारे असं स्पष्ट सांगता येत नाही की तुम्ही याच दिवसाला निर्णय द्या, याच दिवशी निर्णय देऊ शकता, त्याच्यावर कुठल्या प्रकारे बंधन लादता येत नाही, तशा प्रकारची गरज नसते. 2021च्या लोक जनशक्ती पार्टीच्या निवडणूक चिन्हासंदर्भात अशीच चर्चा होती, पण त्यावेळेस निवडणूक चिन्ह हे पशुपती पारस यांना देण्यात आलं होतं, लोक जनशक्ती पक्षाला देण्यात आलं होतं. आणि त्याचमुळे जर साधिकलीचे प्रकरण असो, लोक जनशक्तीचं प्रकरण असो, या सगळ्या प्रकरणापेक्षा महाराष्ट्रातलं हे बाळासाहेबांचं शिवसेना हा जे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे, या दोघांमध्ये
मूर्तिमंत आणि मोठा फरक आहे आणि त्या फरकाच्या आधारावरती आता केंद्रीय निवडणूक आयोग कशा पद्धतीने डायरेक्शन देतं हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. विलास. प्रशांत, आता जे अपडेट येत आहेत एकदा प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचूया. पक्ष ठाकरेंकडेच अशा प्रकारचा दावा करण्यात आलेला आहे. हे देवदत्त कामत यांचा युक्तिवाद आहे, त्यांचं स्टेटमेंट आहे, कोर्टाचं स्टेटमेंट नाहीये. पक्ष ठाकरेंकडेच आहे अशा प्रकारचा दावा करण्यात आलेला आहे युक्तिवाद करताना देवदत्त कामत यांच्याकडून. देवदत्त कामत हे सध्या युक्तिवाद करतायत निवडणूक आयोगाच्या समोर आणि कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपल्यानंतर देवदत्त कामत हे आता युक्तिवादाला उभे राहिलेले आहेत. ठाकरे गटांच्या बाजूनं युक्तिवाद ते करतायत आणि त्यांनी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे की आज पक्ष हा ठाकरेंकडे आहे. जो दावा केला जातोय तो दावा त्यांनी फेटाळून लावलेला आहे की पक्षामध्ये फूट पडलेली आहे. पक्षामध्ये फूट पडलेली नाही, काही लोक सोडून गेलेले आहेत, त्यामुळे पक्षात फूट पडलेली आहे असं मानायला आम्ही तयार नाही, असं नाही. हे आधीच कपिल सिब्बल यांनी कोर्टाच्या समोर सांगितलेलं होतं. आता देवदत्त कामत यांनी सुद्धा ते सांगितलेलं आहे की पक्ष हा ठाकरेंकडेच आहे. त्यामुळे शिंदेंकडून जो दावा केला जातोय, पक्षावरती दावा केला जातोय, तो दावा मात्र पुन्हा एकदा फेटाळून लावण्यात आलेला आहे ठाकरेंच्या वकिलांकडून. आणि ही सगळी जी सुनावणी आहे त्या सुनावणीच्या दरम्यान कपिल सिब्बल यांनी सुद्धा स्पष्टपणे ही बाब न्यायालयाच्या समोर सांगितलेली होती, कोर्टाच्या समोर सांगितलेली होती की नाही, पक्षामध्ये उभी फूट पडलेली नाही. जे सांगितलं जातंय ते कपोल कल्पित आहे. जो पक्ष म्हटलेला जातोय तो पक्ष सुद्धा नाहीये. बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष नाहीये, कारण त्यांनी कुठले कायदेशीर बाबींची पूर्तता तशी केलेली नाहीये. पक्षाच्या संदर्भातल्या शिंदे गटानं प्रतिनिधी सभा घेतली नाही, यावर सुद्धा आता त्यांनी बोट ठेवलेलं आहे. प्रतिनिधी सभेचं जे बहुमत आहे ते बहुमत ठाकरेंकडे आहे, कारण जवळपास 273 पैकी 170 इतक्या प्रतिनिधी सभेच्या सदस्यांचा पाठिंबा हा ठाकरेंना आहे. त्यामुळे बहुमत ठाकरेंच्या सोबत आहे प्रतिनिधी सभेचं असं सांगत एक प्रकारे त्यांनी शिंदे गटानं कुठल्याही प्रकारची प्रतिनिधी सभेची बैठक घेतलेली नाही या मुद्द्याकडे लक्ष वेधलेलं आहे न्यायालयाचं. आणि पक्ष चालवणारी जी प्रतिनिधी सभा आहे त्या प्रतिनिधी सभेमध्ये बहुमत ठाकरेंच्या बाजूने आहे. त्यामुळे ठाकरे यांच्याकडेच पक्ष आहे हा युक्तिवाद देवदत्त कामत यांच्याकडून सध्या न्यायालयाच्या समोर केला जातोय. राजकीय पक्षाचं जे संख्याबळ असतं, म्हणजे याआधीच आपण बोललो की राजकीय पक्षाचं संख्याबळ, जी प्रतिनिधी सभा शिवसेनेमध्ये अतिशय महत्त्वाची मानली जाते, ते राजकीय सभेचं पाठबळ हे सध्या ठाकरेंच्या बाजूने आहे. त्यामुळे पक्ष हा ठाकरेंकडे आहे हा युक्तिवाद देवदत्त कामत यांच्याकडून सध्या कोर्टाच्या समोर केला जातोय. आता हा युक्तिवाद खोडून काढण्यासाठी शिंदे गटाच्या वकिलांकडून नेमकी काय काय पावलं उचलली जातात किंवा काय सांगितलं जातं हे पाहावं लागेल. पण शिवसेनेच्या पूर्ण पक्षीय रचनेमध्ये प्रतिनिधी सभेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि ही प्रतिनिधी सभा पक्ष चालवते हे सुद्धा त्यांनी सांगितलं. आमदार खासदार यांच्या बद्दलचा किंवा त्याच्या संख्याबळाचा जो मुद्दा उपस्थित केला जात होता तो मात्र त्यांनी खोडून काढलेला आहे. आमदार खासदार शिंदेंकडे आहेत मान्य आहे, पण प्रतिनिधी सभा जी पक्ष चालवते ती मात्र पक्षाकडे आहे, ठाकरेंकडे आहे. त्यामुळे पक्ष हा ठाकरेंकडे आहे ही बाब पुन्हा एकदा देवदत्त कामत यांनी आपला युक्तिवाद करताना न्यायालयाच्या समोर सांगितलेली आहे. याच्या आधी कपिल सिब्बल यांनी सुद्धा हेच मुद्दे मांडलेले होते. प्रतिनिधी सभेमध्ये 273 पैकी 170 इतके प्रतिनिधी हे सध्या ठाकरेंकडे आहेत. त्यामुळे तिथलं बहुमत, प्रतिनिधी सभेचं बहुमत हे ठाकरे पक्षाकडे आहे. त्यामुळे पक्षावर ताबा सुद्धा किंवा पक्ष हा ठाकरेंकडे असल्याचं सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा निक्षून सांगितलंय. ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या या दाव्यावरती आता प्रतिदावा नेमका काय केला जातो, शिंदे गटाकडून नेमक्या कुठल्या गोष्टींचा आधार घेतला जातो हे पाहावं लागेल. एक महत्त्वाचा मुद्दा, मूळ पक्ष आम्हीच असं सांगितलेलं आहे. आणि प्रशांत, आताचे अपडेट काय? एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. एकनाथ शिंदे आधी शिवसेनेत कार्यरत होते. जर ते शिवसेनेत कार्यरत होते, पदावरती असे, तर ते शिवसेना बोगस कसे म्हणू शकतात असा प्रश्न देवदत्त कामत यांनी केलेला आहे. हा युक्तिवाद करताना अतिशय महत्त्वाचा मुद्दा, जे एकनाथ शिंदे पक्षनेते आहेत
मुख्य नेते असा दावा करतात ते एकनाथ शिंदे आधी शिवसेनेत कार्यरत होते, पदावरती देखील होते, मग शिवसेना बोगस कशी, त्याचा सवाल देवदत्त कामत यांनी केलेला आहे। हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। सोबत त्यांनी हे म्हटलंय की प्रतिनिधी सभेमध्ये जर एखादा एक ऑफिस बेरर किंवा पदाधिकारी जर पोस्ट घेऊन असेल, राजकीय पक्षात जर शिवसेनेची पोस्ट घेऊन असेल, तर तो पक्ष बोगस कसा ठरू शकतो, असाही सवाल देवदत्त कामत यांनी केला आहे। आणि कुठेतरी बेकायदेशीर पद्धतीने संपूर्ण पद्धतीने हा संपूर्ण जो बेकायदेशीर आणि बोगस असल्याचा जो दावा केला होता तो निश्चितपणे खोडून काढण्याचा प्रयत्न देवदत्त कामत हे केंद्रीय निवडणूक आयोगापुढे करीत आहेत। नक्कीच आता ज्या प्रकारचा दावा हा देवदत्त कामत यांच्याकडून करण्यात आलेला आहे, दोन महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत। राजकीय पक्ष हा सध्या बहुमतानं ठाकरेंच्या सोबत आहे, प्रतिनिधी सभा जी पक्ष चालवते ती आमच्याकडे आहे किंवा त्याच्या बहुमत आमच्याकडे आहे, प्रतिनिधी सभेचं बहुमत हे शिंदेच्या बाजूने नाहीये, त्यामुळे पक्ष हा मूळ आमचा आहे, धनुष्यबाण त्यामुळे आम्हाला मिळायला हवं, पक्षाचं नाव आम्हाला मिळायला हवं, मूळ पक्ष आम्ही आहोत, अशा प्रकारचा दावा पुन्हा एकदा देवदत्त कामत यांनी आता न्यायालयासमोर केलेला आहे। आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे आधी शिवसेनेत कार्यरत होते, पदावर सुद्धा होते, मग शिवसेना बोगस कसे म्हणू शकतात असा सवाल आता देवदत्त कामत यांनी न्यायालयाच्या समोर केलेला आहे। त्यामुळे सध्या शिवसेना नेमकी कुणाची आणि धनुष्यबाण नेमका कुणाचा यावरून जो सध्या वाद सुरू आहे, जो सगळा कायदेशीर लढा सुरू आहे, दोन्ही बाजूंनी आज वकिलांची फौज उभी करून आपापली भूमिका युक्तिवाद करण्यात आला। सुरुवातीला ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली, 1.25 तासापेक्षा जास्त काळ त्यांनी आपला युक्तिवाद केला आणि त्यानंतर आता देवदत्त कामत हे युक्तिवादाला उभे राहिलेले आहेत। शिंदे गटाकडून महेश जेठमलानी हे कदाचित उत्तर देऊ शकतात, पण त्याआधी ठाकरे गटाकडून 2 वकील आज मैदानात होते आणि शिंदे शिवसेनेतच होते। जर ते शिवसेनेत होते, पक्षाबद्दलची सर्व बाबींची आमच्याकडून पूर्तता झाली हे सांगत असतानाच शिंदे गटाची कार्यपद्धती ही संसदीय लोकशाहीची थट्टा आहे, आम्ही सादर केलेली सर्व कागदपत्र योग्य आहेत असा दावा सुद्धा आता करण्यात आलेला आहे। शिंदे गट राजकीय पक्ष नाही, पक्षाबद्दलची सर्व बाबींची पूर्तता आमच्याकडून झाल्याचा दावा ठाकरे गटानं केलेला आहे। त्यामुळे देवदत्त कामत जो दावा करतायत त्यानुसार एकनाथ शिंदे आधी शिवसेनेत कार्यरत होते, पदावर सुद्धा होते, मग शिवसेना बोगस कसे म्हणू शकतात हा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। प्रशांत, शिंदे गटाची कार्यपद्धती ही संसदीय लोकशाहीची थट्टा आहे, आम्ही सादर केलेली सर्व कागदपत्र योग्य आहे असा दावा देवदत्त कामत यांनी केला आहे। शिंदे गट राजकीय पक्ष नाही, पक्षाबद्दलची सर्व बाबींची पूर्तता आमच्याकडून करण्यात आली आहे, त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हीच मूळ शिवसेना आहे असा दावा देवदत्त कामत यांनी केलेला आहे। हे अतिशय 2 महत्त्वाचे मुद्दे। शिंदे गटाची कार्यपद्धती ही संसदीय लोकशाहीची थट्टा आहे, म्हणजे भारतीय लोकशाहीची थट्टा करणारा पक्ष आहे शिंदे गट यांचा। बाळासाहेबांची शिवसेना हा जो पक्ष आहे, या पक्षामध्ये त्यांनी जे कागदपत्र दाखल केली आहे, कागदपत्र सर्व बोगस आहे अशा प्रकारची माहिती मिळते। समोर जर बघितलं आपण तर अजूनही सुनावणी सुरूच आहे। देवदत्त कामत यांचा दावा काय आहे हे पहा, अजून ते युक्तिवाद करतायत आणि निश्चितपणे एक महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं यामध्ये तर ज्या पद्धतीने स्पष्ट केलं जात आहे, एकीकडे जे मुद्दे मांडले जात आहे, आपण जर आतापर्यंत कपिल सिब्बल यांनी मांडलेले मुद्दे जर बघितले आपण तर त्यामध्ये सगळ्यात पहिले कपिल सिब्बल यांनी सगळ्यात पहिले आयोगाकडची घटना वाचून दाखवली होती। शिवसेना घटना कशी कायदेशीर आहे हे सांगण्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। शिवसेनेची घटना शिंदे गटाला मान्य नाही असे त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं। सोबतच त्यांनी हे स्पष्ट केलं होतं शिंदे गटाने नेमलेली राष्ट्रीय कार्यकारिणी बेकायदेशीर आहे, पक्षप्रमुख निवड राष्ट्रीय कार्यकारिणी होऊ शकते जी झालेली नाही आहे शिंदे गटाची संदर्भात त्यांनी म्हटलं आहे। आणि त्यानंतर देवदत्त कामत यांनी म्हटलं आहे की जर आपल्याला पाहायचं असेल तर ज्या पद्धतीने शिंदे गटाची कार्यपद्धती ही संसदीय लोकशाहीची थट्टा आहे, सादर केलेले सर्व कागदपत्र जे ठाकरे गटाने केले ते योग्य आहे आणि इतर जे कागदपत्र शिंदे गटाने दाखल केलेले आहे ते सर्व बोगस आहेत आणि अनेक चुका आहे, अनेक ठिकाणी नावं बदलण्यात आलेले आहे, एकाच व्यक्तीला 2-2 पदं देण्यात आलेले आहे अशा प्रकारचा दावा केला जात आहे। सोबतच शिंदे गट हा शिवसेनेचा भाग नाही आहे, प्रतिनिधी सभा हा पक्ष चालवतो, प्रतिनिधी सभा सगळ्यात मोठं धोरणात्मक निर्णय घेणारी समिती आहे हे स्पष्ट सांगते। प्रतिनिधी सभा आमच्या बाजूने आहे, पक्ष सोडून गेलेला सदस्य हा
प्रतिनिधी सभेचा भाग होऊ शकत नाही असं स्पष्ट सांगितलं आहे। एकनाथ शिंदे आधी शिवसेनेत कार्यरत होते, पदावर होते, त्यामुळे ते शिवसेनेला बोगस कसं म्हणू शकतात असाही दावा त्यांनी केला आहे। त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे की देवदत्त कामत पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांनी जे केलेले दावे आहेत त्यांना अतिरिक्त मुद्दे जोडण्याचा प्रयत्न करत आहे। नक्कीच। आणि आता या सगळ्या दोन वकिलांच्या युक्तिवादाच्या नंतर कदाचित रिजॉइंडर मागितलं जाऊ शकतं, ते दिलं जाईल का? महत्वाचं म्हणजे जर या संदर्भात एकीकडे ज्या पद्धतीने कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला, त्यानंतर देवदत्त कामत आता युक्तिवाद करताय, या दोन्ही नंतर महेश जेठमलानी यांना रिजॉइंडर करण्याची संधी मिळते का? कारण की एक निश्चित कालावधी केलेला आहे केंद्रीय निवडणूक आयोग सुनावणीसाठी, त्यामुळे त्यानंतरच निश्चित होईल। पण या घडीला हे महत्वाचं आहे की देवदत्त कामत युक्तिवाद करत आहे आणि या युक्तिवादातून कुठेतरी नवीन मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करतात। या मुद्द्यातून खरी मूळ शिवसेना कुठली, जी आमच्यासोबत शिवसेना आहे तीच कशी खरी मूळ शिवसेना आहे हे सांगण्याचा प्रयत्न विलास देवदत्त कामत करत आहे आपल्या युक्तिवादाच्या माध्यमातून। निश्चितच। पण मग आज युक्तिवाद हा संपवला जाऊ शकतो पूर्णपणे आणि केवळ निकालासाठी, अंतिम निकालासाठी, अंतिम फैसल्यासाठी पुढची तारीख असू शकते? या संदर्भात अजूनही स्पष्टपणे बोलणं शक्य होणार नाही, पण हे स्पष्ट आहे की आज निर्णय येणार नाही हे अतिशय स्पष्ट आहे की आज कुठल्या प्रकारचा निर्णय येणार नाही। जी सूत्रांची माहिती आहे होऊ शकतं, शक्यता आहे पुन्हा एकदा 26 जानेवारी नंतर या संदर्भात सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मुद्दा उपस्थित केला जातोय, सादिक अली प्रकरण जे आहे त्याच्याबद्दलचा उल्लेख झालेला आहे। आता पक्ष आणि संघटनात्मक संख्याबळ वेगळं असं सांगताना सादिक अली केस इथं लागू होत नाही अशा प्रकारचा दावा करण्यात आला आहे, युक्तिवाद करण्यात आलेला आहे कामत यांच्याकडून। सादिक अली केस नेमकी काय होती आपल्या प्रेक्षकांना सांगा। जी केस इथं लागू होऊ शकते असं कदाचित शिंदे गटाला वाटतंय, पण ठाकरे गटानं ती केस इथं लागू होत नाही असं म्हटलंय। पाहावं लागेल की महत्वाचं म्हणजे अरे यार इधर आपण तर सादिक अली मध्ये जेव्हा ही सुनावणी सुरू होती त्यामध्ये उल्लेख करण्यात आला होता, ही 1965 ची केस आहे आणि या दरम्यान उल्लेख करण्यात आला होता की राष्ट्रीय कार्यकारिणी म्हणजे उदाहरणार्थ त्यांची जी प्रमुख समिती आहे त्यापैकी बहुतांश सदस्य हे सादिक अली सोबत होते आणि बहुतांश खासदार देखील हे त्या म्हणजे विधिमंडळाचे सदस्य हे देखील त्याच्यासोबत होते, संसदीय पक्षाचे असो का विधिमंडळाचे। त्यामुळे त्यावेळेस सादिक अलीच्या बाजूने निर्णय देण्यात आला होता आणि या संदर्भात सादिक अलीच्या निर्णयाला जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलं होतं, आव्हान देण्यात आलं होतं, त्यावेळेस स्पष्ट करण्यात आलं होतं की केंद्रीय निवडणूक आयोग ही अंतिम निर्णय घेणारी समिती आहे राजकीय पक्षासंदर्भात। अशा प्रकारची जी सुनावणी होती त्यातून तो निर्णय झाला होता। पण ही संपूर्ण जी सुनावणी सध्या केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुरू आहे ही संपूर्णतः वेगळी आहे। दोघांमध्ये अनेक असे क्लिष्ट मुद्दे आहे, ज्या क्लिष्ट मुद्द्यांच्या आधारावरती ही सुनावणी होत आहे। कारण की दोघांकडे साधारणतः सर्वसमावेश संख्याबळ आहे, पण यामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य जे आहेत ते सदस्य सगळ्यात जास्त हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे आहे। अशा वेळी नवीन काय यातून केंद्रीय निवडणूक आयोग सांगण्याचा प्रयत्न करतात आणि कायद्याची मर्यादा आणि कायद्याच्या तरतुदी काय सांगतात ते निश्चितपणे जे बसलेलं लीगल पॅनल आहे हे निश्चितपणे सांगेल। पण या घडीला हे महत्त्वाचं आहे की अजूनही देवदत्त कामत युक्तिवाद करतात आणि सादिक अली प्रकरण वेगळं आहे आणि हे प्रकरण वेगळं आहे असं देखील दावा केला जात आहे। नक्कीच देवदत्त कामत यांच्याकडून एक दावा स्पष्टपणे करण्यात येतोय प्रशांत, तो म्हणजे प्रतिनिधी सभेला परवानगी द्या असं ते म्हणतात, पण विधिमंडळामध्ये आमदार खासदारांचं संख्याबळ वेगळं आणि पक्षातलं जे संख्याबळ आहे ते वेगळं। शिंदेच्या तुलनेत संख्याबळ हे जास्त आमच्याकडे आहे, संघटनात्मक संख्याबळ आमच्याकडे जास्त आहे, त्यामुळे पक्षावरती आमचा अधिकार जास्त आहे। खरोखरच कसोटी लागणार आहे निवडणूक आयोगाचे सुद्धा की संख्याबळ नेमकं कुठलं मानायचं, संख्याबळ हे पक्षीय संख्याबळ मानायचं की त्याच्याबद्दल आता आमदार खासदारांचं संख्याबळ मानायचं। कायद्यामध्ये याच्याबद्दलची स्पष्टता आहे का, कायदा काय सांगतोय? विलास या संदर्भात जेव्हा आता देवदत्त कामत जे युक्तिवाद करतात त्यामध्ये त्यांनी जे अमेंडमेंट केलेले आहेत त्या अमेंडमेंटच्या मुद्द्यावरती सध्या युक्तिवाद सुरू आहे। खास करून मूळ शिवसेनेच्या दरम्यान जे अमेंडमेंट केले होते, म्हणजे पहिला दावा होता ज्यावेळेस महेश जेठमलानी दावा केला होता की मूळ शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली होती आणि त्यांच्याकडे पक्षप्रमुख पद नव्हतं, तर त्यांच्याकडे शिवसेना प्रमुख हे पद होतं आणि त्यानंतर त्या काळामध्ये पक्षप्रमुख पद असं कुठल्या प्रकारचं पद नव्हतं। त्यानंतर त्यांनी सांगितलंय की या संदर्भात आम्ही
2018 मध्ये या संदर्भात आम्ही अमेंडमेंट केली होती, ज्या अमेंडमेंटच्या आधारे शिवसेना पक्षप्रमुख हे पद स्थापन करण्यात आलं होतं, त्याला केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिली होती. त्या मान्यतेचे पेपर देखील सादर केले जात आहे आणि अमेंडमेंटचे उल्लेख केले जात आहे. त्यानंतर त्यांनी स्पष्ट केलं की जर बाळासाहेबांची शिवसेना पक्ष नेते म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड करत असेल, मुख्य पक्ष नेता म्हणून निवड करत असेल, तर त्यांनी कुठली अमेंडमेंट केलेली आहे असा देखील सवाल केला जात आहे. त्यामुळे जेव्हा रिजॉइंडर होईल, जेव्हा महेश जेठमलानी युक्तिवाद करतील, रिजॉइंडर आपलं म्हणणं मांडतील, त्यावेळेस निश्चितपणे याची उत्तरं मिळण्याची शक्यता आहे. पण महेश जेठमलानीचे बहुतांश मुद्दे कसे खोडून काढायचे यासाठी कपिल सिब्बल यांनी प्रयत्न केला. आता देवदत्त कामत प्रयत्न करत आहे. विलास. नक्कीच देवदत्त कामत हे आता युक्तिवाद करतायत ठाकरे गटाकडून आणि शिंदे गटाकडून सुद्धा कदाचित त्यांच्या वकिलांना सुद्धा परवानगी दिली जाऊ शकते. अतिशय महत्त्वाचे काही मुद्दे उपस्थित करण्यात आलेले आहेत देवदत्त कामत यांच्याकडून. ज्या प्रेक्षकांनी आता टी व्ही लावलेला आहे त्यांच्यासाठी आज निवडणूक आयोगाच्या समोर एक मोठी सुनावणी, महत्त्वाची सुनावणी पार पडते आणि आजच्या या सुनावणीमध्ये ठाकरे गटाकडून 2 वकिलांनी युक्तिवाद केलेला आहे. कपिल सिब्बल यांनी जवळपास 1.25 तासापेक्षा जास्त वेळ युक्तिवाद करताना शिंदे गटाच्या अनेक महत्त्वाच्या उणीवांवरती त्यांनी बोट ठेवलेलं आहे. तर आता देवदत्त कामत उभे राहिलेले आहेत, ते युक्तिवाद करतायत. त्यांनी सुद्धा सांगितलं की संघटनात्मक जे पाठबळ आहे, जे बहुमत आहे ते ठाकरेंच्या बाजूने आहे, त्यामुळे पक्ष हा ठाकरेंकडेच आहे. आणि आता ज्या प्रकारे प्रतिनिधी सभा तिथलं बहुमत असेल किंवा विधान परिषदेतलं राज्यसभेतलं बहुमत आहे ते सुद्धा पक्षाच्या कडे आहे, म्हणजे ठाकरेंकडे आहे. त्यामुळे पक्ष आणि धनुष्यबाण हे आम्हालाच मिळायला हवं अशा प्रकारचा दावा केला. मुख्य नेतेपद पक्षाच्या घटनेतच नाहीये, मग मुख्य नेते कसे झाले एकनाथ शिंदे, हा सवाल सुद्धा आता देवदत्त कामत उपस्थित करतायत. मूळ प्रतिनिधी सभा बरखास्त होऊ शकत नाही हे सुद्धा ते सांगतायत. आणि प्रतिनिधी सभेचं बहुमत 273 पैकी 170 जवळपास प्रतिनिधी हे ठाकरेंच्या सोबत आहे. त्यामुळे हे पक्षातलं जे पक्षीय बहुमत आहे ते पक्षीय बहुमत ग्राह्य धरलं जावं आणि त्या आधारावर निवडणूक आयोगानं आपला निर्णय द्यावा अशी मागणी आता ठाकरेंच्या पक्षाकडून करण्यात आलेली आहे. ठाकरेंच्या वकिलांनी देवदत्त कामत यांनी ती केलेली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग नेमकी कुठलं बहुमत ग्राह्य धरतं हे पाहावं लागेल. माझा प्रश्न तोच होता प्रशांत, की निवडणूक आयोगाला निर्णय घेत असताना कायदेशीर आधार निश्चितपणे असेल. कायदा नेमकं काय सांगतोय, कुठलं बहुमत तुम्ही गृहीत धरायला हवं? तुम्ही पक्षीय बहुमत गृहीत धरायला हवं की तुम्ही विधिमंडळातलं बहुमत गृहीत धरायला हवं? नाही, महत्त्वाचं म्हणजे आता एक अपडेट आलेली आहे या संपूर्ण याच्यामध्ये. देवदत्त कामत आपला युक्तिवाद संपवत आहे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे की त्यांनी समराईज करायला सुरुवात केलेली आहे. आपला युक्तिवाद जो आहे तो पूर्ण करत आहे आणि थोड्याच वेळेस होऊ शकतं की साधारणतः महेश जेठमलानी यांना रिजॉइंडर करण्याची परवानगी मिळेल. यावेळेला 5:50 झाले, साधारणतः 6:30 पर्यंत निश्चित करण्यात आली याची सुनावणी. पूर्वी 5:30 वाजेनंतर, कारण 3 वाजता जर सुनावणी सुरू झाली असती 5:30 पर्यंत चालली असती, पण आता 4 वाजता सुनावणी सुरू झाली होती. त्यामुळे आता ती साधारणतः 6:30 पर्यंत सुनावणी चालण्याची शक्यता आहे. आता होऊ शकतं 15 मिनिटाचं रिजॉइंडर देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि त्यामुळे या घडीला हे महत्त्वाचं आहे की अजूनही सुनावणी सुरूच आहे. आणि आता देवदत्त कामत आपले संपूर्ण मुद्दे समराईज करण्याचा, आपली युक्तिवाद पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. विलास. नक्कीच आता रिजॉइंडर द्यायची जर वेळ आली तर कदाचित पुन्हा एकदा शिंदे यांच्या पक्षाचे वकील तिथे उभे राहतील. महेश जेठमलानी हे त्यांची बाजू कदाचित मांडू शकतात, पण एकनाथ शिंदेंचं मुख्य नेतेपद बेकायदेशीर असल्याचा दावा देवदत्त कामत यांनी केलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी हा सुद्धा दावा केलेला आहे की ज्या प्रकारे प्रतिनिधी सभेचं बहुमत हे सोबत आहे, ठाकरेंच्या सोबत आहे, ते शिंदेंच्या सोबत नाही. त्यामुळे मूळ शिवसेना ही ठाकरे गट आहे आणि त्यामुळे त्यांना धनुष्यबाण दिला जावा, त्यांना पक्षाचं नाव दिलं जावं अशा प्रकारची एक युक्तिवाद हा देवदत्त कामत यांच्याकडून सुद्धा करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर शिंदेंचं मुख्य नेतेपद हे बेकायदेशीर आहे. मूळ घटनेमध्ये जी शिवसेनेची मूळ घटना आहे त्या घटनेमध्ये मुख्य नेतेपद अशा प्रकारचं कुठलं पदच नाहीये. मग एकनाथ शिंदे यांनी मुख्य नेते पदाची जी शपथ घेतली ती कुठल्या आधारावर घेतली? त्याच्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झालेली होती का? प्रतिनिधी सभेची बैठक झालेली होती का? असे अनेक प्रश्न आज ठाकरेंच्या वकिलांकडून उपस्थित करण्यात आलेले होते. पक्षाची घटना ही सर्वोच्च आहे आणि पक्षाच्या या घटनेमध्ये जर ते पद नसेल तर मग ते बेकायदेशीर आहे हे सांगण्याचा प्रयत्न सध्या ठाकरेंच्या वकिलांकडून
करण्यात येतोय आणि त्यामुळे पक्षाची घटना नेमकी काय सांगते हे सांगण्यासाठी आज पक्षाची शिवसेनेची घटनाच कपिल सिब्बल यांनी न्यायालयाच्या समोर निवडणूक आयोगाच्या समोर ठेवली आणि त्या घटनेमध्ये त्यांनी सांगितलं की ठाकरे गटानं जी आतापर्यंतची प्रक्रिया केलेली आहे ती पूर्णपणे कायद्याला धरून केलेली आहे. पक्षाच्या घटनेमध्ये जे होतं तेच ठाकरे गटानं केलेलं आहे, पण शिंदे गटानं मात्र सगळ्या बेकायदेशीर गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींच्या बद्दल किंवा त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या बद्दलची तपासणी करणं गरजेचं आहे. त्यांनी जिल्हाध्यक्ष जी दाखवली, ज्यांच्याकडे पद नाही त्यांना जिल्हाध्यक्ष म्हणून दाखवलं गेलं, जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांची प्रतिज्ञापत्र घेतली नाहीत, अशा प्रकारचा दावा केला गेला. त्यांनी काही स्टेटमेंट केली ती सुद्धा खोटी होती. त्यांनी जे वेगवेगळे दावे केले, प्रतिज्ञापत्र सादर केले ते सुद्धा खोटे होते. अशा वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे आज ठाकरे गटाच्या वकिलांनी शिंदे गटाच्या कडून जे दावे केले जात होते ते सगळे खोडून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कपिल सिब्बल यांनी पहिल्यांदा युक्तिवाद करताना पक्षाची घटना निवडणूक आयोगाच्या समोर सादर केलेली होती आणि आता देवदत्त कामत यांच्याकडून हे स्पष्ट सांगितलं जातंय की पक्षाची घटना ही सर्वोच्च आहे आणि पक्षाच्या घटनेमध्ये मुख्य नेतेपद जे सध्या गेलेलं आहे शिंदे यांच्याकडे किंवा एकनाथ शिंदेंनी ते घेतलं. मग एकनाथ शिंदेंनी हे सगळं घेत असताना कुठल्या आधारावर घेतलं, कशी शपथ घेतली आणि पुन्हा अपडेटसाठी आपण जाऊया प्रशांत यांच्याकडे. प्रशांत, काय अपडेट? एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे. राहुल शेवाळे जे संसदीय पक्षाचे नेते आहेत ते पोहोचलेले आहेत या घडीला. खास करून सुनावणीच्या दरम्यान शिंदे गटाचे जे राहुल शेवाळे आयोगात दाखल झाले आहे त्यांनी स्पष्ट केले आहे की गेल्या 1.5 तासांपासून सुनावणी सुरू असताना राहुल शेवाळे हे अंतिम टप्प्यात केंद्रीय निवडणूक आयोगात दाखल झालेले आहे. त्याशिवाय एक अत्यंत महत्त्वाची म्हणजे ठाकरे गटातर्फे आज जवळपास कपिल सिब्बल यांनी सुमारे 1 तास 10 मिनिटं युक्तिवाद केला आहे. त्यानंतर शिंदे गटातर्फे महेश जेठमलानी यांना युक्तिवाद करण्यास निवडणूक आयोगाने नकार दिला आहे. त्यांनी स्पष्ट म्हटले प्रथमतः देवदत्त कामत यांचा युक्तिवाद पूर्ण होऊ द्या, ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण होऊ द्या, त्यानंतर आम्ही तुम्हाला संधी देऊ. आणि त्या देवदत्त कामत यांना युक्तिवाद करण्याकरता कपिल सिब्बल यांनी सुचवले होतं अशी माहिती पुढे आलेली आहे. त्यामुळे या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे की शिंदे गटाचे राहुल शेवाळे आयोगात दाखल झालेले आहे आणि दुसरं म्हणजे देवदत्त कामत आता आपला युक्तिवाद देखील संपवत आहे. विलास, पण देवदत्त कामत यांचा युक्तिवाद झाल्यानंतर रिजॉइंडरसाठी ते उभे राहतील, समजा रिजॉइंडरची जर परवानगी त्यांना मिळाली, याचा अर्थ निवडणूक आयोगाला दोन्ही जे युक्तिवाद आहेत ते आज पूर्ण करायचे असं दिसतंय. बरोबर, ज्या पद्धतीनं माहिती मिळते, सूत्रांची माहिती आहे की आजच युक्तिवाद पूर्ण करण्याकडे केंद्रीय निवडणूक आयोगाचा कल आहे. त्यामुळे आज सुनावणी पूर्ण होते का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. पण निर्णय आज येणार नाही हे मात्र निश्चित आहे की सुनावणी पूर्ण होते की नाही हे पाहावं लागेल. पण निर्णय आज काही येणार नाही आणि साधारणतः ज्या पद्धतीने सूत्रांनी माहिती आहे की लवकरच आगामी आठवड्यामध्ये देखील सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सुनावणी आज पूर्ण होऊन रिजॉइंडरसाठी अतिरिक्त वेळ दिला जातो का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. पण 23 तारखेपर्यंतच उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची आतापर्यंतची मुदत आहे. त्यामुळे 23 तारखेच्या आधी पक्षाच्या संदर्भातला हा निर्णय करावा लागेल किंवा मग त्यांच्या निवडीला अधिकचा वेळ देणं किंवा निवडीला परवानगी देणं याच्याबद्दलचा निर्णय घेतला जाऊ शकतो. काय होऊ शकतं, कारण 23 तारीख ही तिथली अंतिम आहे. बरोबर आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जे पक्षप्रमुख आहेत उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ हा 23 जानेवारी रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे होऊ शकतं, ज्या पद्धतीनं माहिती मिळते की या संदर्भात की लवकरच या संदर्भात जो माहिती येईल त्या माहितीच्या आधारावर असं सांगता येईल आपल्याला की कुठेतरी